हॅलो नमस्कार राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी पण. तर आता माझ्याकडे सकाळचे वाजले 10:30. हा व्हिडिओ मी आज खास याच्यासाठी बनवते की प्रत्येक वर्षी ऑगस्टमध्ये मी काही ना काहीतरी भाजीपाला इकडे लावत असते. गेल्या वर्षी तुम्ही पाहिलंच असेल, मी ढोबळी मिरची लावली होती आणि ती खूप भरपूर प्रमाणात आलेली. 2-3 वेळा मी काढून अगदीची भाजी बनवलेली. तर ती मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवलीसुद्धा होती. आणि आजसुद्धा तेच असंच काहीतरी आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवते. तर प्लीज नक्की बघा. तर हे बघा, माझ्या पाठीमागे बघू शकता हे काय आहे ते. मी इंडियावरून येताना सूर्यफुलाच्या बिया आणल्या होत्या आणि त्या मी टाकलेल्या. तर आत्ता त्याचे झाडं उगले. ते बघा किती छानपैकी अशी सूर्याची फुलं आले आहेत सगळीकडे मस्तपैकी. हे बघा. आणि त्याचबरोबर इथे खाली पण तुम्हाला दिसेल बाजूला, तिकडे मी चेरी टोमॅटो लावले होते. तो भरपूर ते पण चेरी टोमॅटो आले आहेत. आणि हे बघा, ते जे माझ्या मागे दिसत आहेत ते सुद्धा टोमॅटोचीच झाडं आहेत. तर त्याला आता छोटे छोटे अजून टोमॅटो पूर्ण आले नाही आहेत. पण हे बघा, हे बघा, हे मी तुम्हाला सूर्यफुलाचं झाड दाखवते. हे बघा किती छान अशी सूर्यफुलं आले तिकडे. हे बघा, इथे आहे टोमॅटो. भरपूर टोमॅटो लागले आहेत, पण अजून जास्त प्रमाणामध्ये नाही आहेत. हे बघा, सगळीकडे असे छोटे छोटे सगळीकडे आलेले आहेत. इथे जागा नाही आणि काय कसे ॲडजस्ट करावं ते समजत नाही, म्हणून मी त्यांना असं रशाने बांधले. हे झाड तर पूर्ण फॅन्सीच्या वरती गेलेलं आहे. हे बघा, टोमॅटो भरपूर लागले आहेत, पण अजून छोटे छोटे आहेत. तर जेव्हा हे टोमॅटो पूर्ण येतील आणि रेड होतील त्या टायमाला खाण्याची खूप मजा येणार आहे, कारण भरपूर टोमॅटो लागते. बघा, असे आतमध्ये आहेत म्हणून ते व्यवस्थित बाहेर दिसत नाही आहे. तर अशा प्रकारे मी ह्या वर्षीसुद्धा टोमॅटो लावले आणि भरपूर टोमॅटो आले. आणि हे इतकं छान वाटतं आहे, खूप म्हणजे खूप छान आहे, मस्तच आहे एकदम. तुम्हाला आवाज येत असेल, वरती विमान जाते, विमानाचा आवाज येतोय. आणि बघा, आजूबाजूचं वातावरण पण किती छान झालेलं आहे, मस्त. आज इतकी छान गार हवा सुटली आहे. थोडासा पाऊस आल्यासारखं वाटतं आहे, पण पाऊस नाही, पण थंडी खूप आहे. हे बघा, मी कांद्याचं रोपसुद्धा लावलं होतं. तरी कांद्याची पात पण एवढीशी छान मध्ये हिरवीगार